मी खूप प्रॉब्लेम मध्ये, मला पैशाची गरज आहे. मी हात जोडते तुझ्या समोर, तुला हवं असेल तर पाय पकडते तुझे, पण मला पैसे दे. बघा प्लीज प्लीज असं करू नका. प्लीज उठा तुम्ही, प्लीज उठा. तू मला जोपर्यंत पैसे देत नाहीस ना तोपर्यंत मी तुझे पाय नाही सोडणार आहे. अगं मम्मा हे तू काय करतेयस? मम्मा वर या आधी. ठीक आहे उठा, प्लीज उठा. देते मी पैसे, पण माझी एक अट आहे. ठीक आहे, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. आधी ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय? घालून घालून अशी काय अट घालणार आहेस तू? विशाखा मॅम, तुमचा माझ्यावरचा एवढा विश्वास बघून भरून आलं हो मला. थांबा. घ्या. हे काय आहे? सही करा याच्यावर. अगं पण हा पेपर तर ब्लँक आहे. ते आत्ता त्यावर सही केल्यानंतर काय लिहायचं हे मी नंतर सांगेन. काय झालं? तुम्हीच म्हणाला होतात ना की माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत तुम्हाला. घ्या मग, हीच अट आहे माझी. काय झालं? कसला एवढा विचार करताय विशाखा मॅम? नको आहेत का पैसे? नाही, गरज आहे ना पैशांची. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. कोऱ्या कागदावरती माझी सही घेण्याचा अर्थ कळतोय का? अगदी व्यवस्थित. हो, मग माझ्या सहीचा गैरवापर झाला तर? कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय. खोटारड्या आणि कारस्थानी लोकांना जग त्यांच्यासारखंच वाटतं. आपण जसं इतरांना फसवतो तसं आपल्याला पण कोणीतरी फसवेल ही सगळ्यात मोठी भीती होऊन बसली तुमची, हो ना? पण कसं आहे ना, मी तशी नाहीये. आणि असंही सहीच्या जोरावर मला काय तुमची इस्टेट वगैरे बळकवायची नाही. बळकवायला उरले तरी काय तुमच्याकडे. असो, सही नसेल करायची तर तुमची मर्जी. मी सही करते. अगं मम्मा काय गरज आहे याची? हो तर हिच्याकडून हरणार आहेस का? प्रश्न हारण्या जिंकण्याचा नाहीये तनया. राजेशाही थाट होता माझा. काळे काकू म्हणत होत्या असं, आणि जोशीबाई माहितीये काय म्हणत होत्या? मी 10 वर्षांनी तरुण दिसतेय. चष्मा विसरला होता का घरी? तुम्ही ना फक्त माझी टिंगल करा. तिथे आला असतात ना तर कळलं असतं तुम्हाला. सगळ्या जणी फक्त माझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे ते हळदी कुंकू कमी आणि माझा कौतुक सोहळा जास्त दिसत होता. थोडासा खर्च झाला. थोडा खर्च? अगं मुलांच्या लग्नात एवढा खर्च होतो, त्यापेक्षा साधं हळदी कुंकू परवडलं असतं. असं कसं म्हणू शकता तुम्ही? हा, पैसे परत कमवता येतात, आदर नाही कमवता येत. त्याच्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. तुमच्या त्या गुरुमाता जन्मभराचा अपमान करून ठेवला होता त्यांनी माझा. कुणीतरी विचार केला मला काय वाटतंय, मला किती दुःख होतंय? कुणीतरी केला विचार? नाही. तनयानी केला. तनयानी केला. मी चिडले होते तिच्यावर, तरी सुद्धा फक्त माझ्यासाठी तिने एवढा मोठा घाट घातला. हो, एवढ्या दिवसांची कसर एका दिवसात भरून काढली पोरीने. नाही ते दिवस सुंदर. जेव्हा बघावं तेव्हा माझ्या लेकाच्या पैशावर डोळा असतो तिचा. देवा देवा देवा, केवढा राग, केवढा कडवटपणा भरलाय गे तुझ्या मनात. म्हणून म्हणून तुला ना काही समजावण्याच्या फद्यातच पडत नाही मी. नकाच पडू. आता वेळ झालीये, झोपा. मला अजून स्किन केअर करायचा. काय सांगता तुम्ही? हे कधी झालंय? आजच त्या हळदी कुंकवत असताना त्या माणसांनी विशाखा मॅमच्या घरावर कब्जा केला. मला तर विश्वासच बसत नाही. गोष्टी एवढ्या हाताबाहेर गेल्यात, पण विशाखा मावशीने एकदाही मदत का नाही मागितली आपल्याकडे? अहो, कदाचित त्यांना अवघड गेलं असेल.
नाही म्हणजे असं पैशांची मदत मागणं कोणाला आवडेल? त्यात आईंना जर कळलं असतं ना तर त्या नाराज झाल्या असत्या. बाई मी समजू शकतो, पण ॲटलीस्ट अखिलला तरी सांगायला होतं ना. अखिल जावई आहे त्यांचं. अखिलने डिरेक्टली मला किंवा दादाला सांगितलं असतं, आईपर्यंत ही गोष्ट पोचण्याचा प्रश्नच येत नाही. अहो ते इतकं सोपं नाही आहे आकाशराव. आता माझेच आई बाबा घ्या, त्यांना जर पैशांची अडचण असेल ना तर ते वाटेल ते सहन करतील, पण तुमच्याकडे मदत नाही मागणार. आणि आपल्या जावयाकडून अशी पैशांची मदत घेणं आताही आपल्याकडे थोडं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. हो, काय बोलताय तुम्ही? एनिवे, आपल्याला विषय कमावण्याची मदत तर केलीच पाहिजे, पण बिझनेस अकाउंटमध्ये असे अचानक 50 लाख रुपये काढणं हे बरोबर नाही वाटत आहे मला. मी काय म्हणते, विशाखा मॅमला पैसे द्यायलाच पाहिजे असं कुठे गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही एकदा त्या वसुली करणाऱ्या माणसांशी बोललात तर, जर तुम्ही स्वतः गॅरंटी घेऊन त्यांच्याशी बोललात ना तर कदाचित ते त्यांना मुदत वाढवून देतील. नाही म्हणजे कसं आहे, लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या नावावर एवढं तर नक्कीच होऊ शकतं ना. त्यामुळे काय होईल, विशाखा मॅमच्या डोक्यावरचं छप्पर तरी नाही जाणार आणि त्यांना पैसे परत करायला वेळ मिळेल. गुड आयडिया. आपण असंच करूया. मी एक काम करतो, मी विशाखा मावशीसोबत त्यांच्या घरी जातो आणि त्या माणसांची दत्तात बोलून घेतो. ओके? मी पण येते ना. तुम्ही कशाला? मी जाऊन येतो ना. असं कसं? प्लीज मला येऊ द्यात ना सोबत. असंही तुम्ही म्हणता ना की आपण एक युनिट आहोत. प्लीज मला घेऊन चला. ठीक आहे, चला पण लवकर जाऊन येऊ. चला.